माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये पैशांचा खेळ सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। बारामती शहरातील पीडीसीसी बँक रात्री 11 वाजेपर्यंत खुली होती। बँकेमध्ये मतदार याद्या सुद्धा सापडल्यात असाही आरोप केला जातोय। बँकेतून पैसे वाटप झाल्याचा सहकार बचाव पॅनलनं आरोप केलाय। बारामती शहरामधील आमराई परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा बुधवारी रात्री 11 वाजता खुली होती असा आरोप करण्यात आलेला आहे। याच बँकेमध्ये सध्या सुरू असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या सुद्धा सापडलेल्या आहेत असा सुद्धा दावा सहकार बचाव पॅनलनं केलेला आहे। रात्री 11 वाजता नेमकी बँक का खुली होती असा सवाल सुद्धा विचारला जातोय। सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते या निमित्तानं आक्रमक झालेले होते आणि त्यांनी हा प्रश्न केलेला होता। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी। जावेद, आपण पाहतोय मोठा इथे गोंधळ केलेला आहे, बँकेमधून पैसे वाटप झाल्याचा आरोप केलेला जातोय, काय नेमके अपडेट्स आहेत? रात्री बारामती येथील आमराई येथील पुणे जिल्हा बँकेची शाखा आहे ती रात्री 11 वाजता उघडे असल्याचा जो आहे तो आरोप रंजन कुमार तावरे आहेत त्यांनी केलेला आहे आणि साहजिकच ते त्या ठिकाणी पीडीसी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन गेले। मोठा जमाव देखील जमला होता। तिथून काही अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील असल्याचं बोललं जात होतं आणि त्या ठिकाणी माळेगावचं जी निवडणूक सुरू आहे त्या माळेगाव कारखान्याच्या मतदारांची यादी देखील त्या ठिकाणी आढळून आल्याचं तावरे यांनी सांगितलेलं आहे। एकूणच आता रविवारी जी आहे ती या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक होणार आहे त्यामुळं या ठिकाणी पैशाचा वाटप वगैरे होतंय की काय अशी शंका देखील आता उपस्थित होत आहे आणि मोठा आरोप रंजन कुमार तावरे यांनी या सर्व घटनेवरती केलेला आहे आणि पुढील जो तपास आता आहे तो निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे। त्यामुळे बारामतीच्या या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला आता कुठेतरी पैशाचा खेळ रंगलेला आहे का अशी शंका आता उपस्थित झालेली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। या ठिकाणी माळेगाव कारखाना सहकारी साखर कारखाना हे आमचा प्रपंच आहे आणि तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रातला टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडो पण मागे सरणार नाही आम्ही। आमचा सभासद पेटून उठलेला आहे आणि म्हणून वेळीच्या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी। ठोशाचं उत्तर ठोशानंच दिलं जाईल याची नोंद घ्यावी।